बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अनेक भागामध्ये पूर आला। मात्र पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता बीडचा रंकाळा ग्रुप जे आहे ते धावून आलेला आणि जवळपास कॅश स्वरूपात 2 लाखाची आर्थिक मदत करण्यात येणार आहे। त्याचबरोबर किराणा साहित्याच्या किटचं देखील वाटप पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी करण्यात येणार आहे। त्यामध्ये शेंगदाणे असतील, तेल असेल किंवा इतर काही मुरमुरे असतील, चिवडा असेल, फरसाण असेल, डाळ असेल, हे संपूर्ण साहित्य असेल ते देण्याचं काम करण्यात येणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हे संपूर्ण साहित्य किराणाचं किटचं वाटप जे आहे ते रंकाळा ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले। माझ्यासोबत ज्यांनी मदत केली ते ग्रुपचे काही सदस्य आहेत। काय सांगाल तुम्ही आज मदतीचा हात पुढे केलेला आहे? गेल्या 8 वर्षापूर्वी आम्ही बीड शहरातील विविध क्षेत्रातील काही व्यक्तींनी रंकाळा ग्रुपची स्थापना केली होती। कोल्हापूर सांगलीचा पूरग्रस्त ज्यावेळेस त्यावेळेस पण बीड शहरातून रंकाळा ग्रुप असेल, चंपावती क्लब असेल, येवगा ग्रुप असेल आणि बीड शहरातल्या नागरिकांनीच कोल्हापूर सांगलीला मदत केली होती। त्याच धर्तीवर आज बीड जिल्ह्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्या भागातील सिंदफणा नदीच्या भागातील ज्या लोकांना आज किराणा सामानाची गरज आहे, अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा सामान खाण्याची जी गरज आहे त्याची पूर्ण तयारी रंकाळा ग्रुपने कॅश स्वरूपात 2 लाख रुपये आणि इतर किराणाचं साहित्य दसऱ्याच्या पूर्वी आज आम्ही सगळं कलेक्ट करून 2 दिवस सामान जमा करून 2 दिवसाच्या नंतर पूर्ण जिथं आवश्यक आहे, ज्या भागाला खरंच गरज आहे त्या भागाला नेणार आहे। नक्की ज्या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि दसरा आहे समोर, तोंडावरती दिवाळी आहे, मग पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदतीचा हात रंकाळा ग्रुपने केलेला आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।